आपली इच्छा काय झाली असती, सफरचंद मला कधी खायला मिळतंय, आंबा कधी खायला मिळतोय, बरोबर? ते अद्वितीय बुद्धीचे होते, एकदम चौकट बुद्धीचे होते. त्यांनी हा अभ्यास केला की आपण दगड मारल्यानंतर दगड आणि तो सफरचंद खालीच का पडतो, यावरून त्यांनी गुरुत्वाकर्षण खिचडीवरती जे झाकण असतं ते वाफेला काय होतं, झाकण हलतं, आपल्याला माहितीये की नाही, ते झाकण हलतं. परंतु वाफेचं झाकण ते का हलतं, झाकण कशामुळे हलतं हे आपण कधी बघितलं. आपल्याला खिचडी कधी दिसते आणि आपले एकदा पोट कधी भरतंय आपले, हुशार विद्यार्थी असतात, जे कुशाग्र बुद्धीचे असतात, ते चौकस बुद्धीचे असतात, ते अशा प्रकारचा विचार करतात. आणि मग जेम्स वॅट यांनी झाकण हलतंय याचा अर्थ त्या वाफेच्या अंगी ताकद आहे, त्या वाफेच्या अंगी ताकद आहे.